चला आता एक दिवसासाठीच गावाला गेलेली होती. बघू शकता आपल्या घराच्या समोरचा परिसर खूप छान असा दिसत होता आणि भरपूर थंडी पण होती गावाला आणि पाऊस पण खूप होता. चला आता इथे बघा आपल्या घराच्या बाहेरचं आहे हे आणि इथे ना 1 महिना झाला तेव्हाच मी तुळस लावून आलेली होती. त्याच्यानंतर पाऊस पडतच होता. खूप छान झालेली तुळस आणि इथे बघा एकच असं झाड लावलं त्याच्याने गुलाबाचं काडी एकच खूप पसरलेलं आहे. चला आता इथे मी घरामध्ये आलेली आहे म्हणजे हॉलमध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर चला आता किचनमध्ये जाऊ आपण. रात्री थोडा उशीरच झाला जायला, 9 वाजलेले होते आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता इथे मी जिन्याने वरती काही जात नाही, आता खालचंच तुम्हाला दाखवते, बघू शकता. त्याच्यानंतर इथे ना मी अगदी छोटंसं झाड ना लिंबाचं लावलेलं होतं आणि 2-3 वर्षे झाली आणि म्हटलं त्याला लिंब येतात की नाही, पण खरंच पहिल्यांदा मी झाडाजवळ जाऊन बघितलं ना, एक लिंबू पिकलेलं होतं. त्याला हे बघा लगेच मी तोडून आणलेलं आहे आणि लिंब त्याला छोटे छोटे आलेले आहे. त्याच्यानंतर आहे ना एक दिवस राहिलो गावी आणि नंतर परतीचा प्रवास पण सुरू झाला आमचा. जाताना कसाऱ्या घाटातून गेलो आणि येताना ना समृद्धी मार्गावरून आलो आणि पहिल्यांदाच आलो. खरंच छान आहे, वेळ पण कमी लागतो. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे ना गावाला गाईगुरांसाठी ना मक्का केलेला होता आणि त्याला छोटे छोटे कणसं पण आलेले होते, गावावरून आणलेले आणि हे गावठी आहे. त्याच्यानंतर इथे म्हटलं चला आता ते भाजू आपण, घरी गावाला उकडलेले खाल्ले. आता भाजून घेतले. त्याच्यामध्ये आता थोडीशी मिरची आणि मीठ घालते आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पण पिळून घेते आणि चला आता इथे बघा आपले मक्याचे कणसं पण म्हणजे काढून त्याचे दाणे भाजलेले खूप छान असे. आणि त्याच्यानंतर चला आता इथे ना कोबीची भाजी बनवायची होती. आता इथे ना कोबी म्हटलं चला नेहमीच थोडासा आहे ना मोठाच राहतो माझ्याकडनं, म्हणजे कापते तशी छोटे छोटे, पण मग म्हटलं चला आज आहे ना जास्तच बारीक असं करायचा होता. आता इथे मी पहिले सुरीनं मोठे मोठे तुकडे करून घेतले आणि माझ्याकडे ही चॉपर मशीन आहे. याच्यामध्ये आपल्याला आहे ना कांदा टोमॅटो बारीक करायचा असेल तर खूप छान असा बारीक होतो. आणि इथे मोठे तुकडे ठेवले मी कोबीचे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलं आणि झाकण लावून घेतलं. हे वरचं पण लावून घ्यायचं आणि इथे त्याच्यानंतर आपल्याला हे वरून असं ना प्रेस करायचं, म्हणजे ते खालचं छान असं म्हणजे बारीक होतं, फिरतं ते. हे बघा खूप छान असं बारीक कोबी झालेलं आहे. चला आता मी भाजी पण कोबीची बनवून घेते. आता इथे ना लगेच मग कणिक मळून घेतलेलं होतं. चला आता चपात्या पण करून घेते. आणि चला आता इथे बघा एकच दिवसासाठी गावी गेली तर खूपच पाऊस पण सारखा चालूच होता, अजिबात पाऊस उघडत नव्हता. चला आता इथे बघा चपात्या पण आपल्या होत आलेल्या आहे, थोड्याशा राहिलेल्या, जास्त नाही आता. आणि चला आता इथे बघा आपल्या चपात्या पण समजा झाल्याच आहे, बघू शकता.